खूप मोठं सरप्राईज आपल्या इंस्टाग्राम आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर रनिंग एवढं होतं की मी थोडंसं स्पीड घेतलं, त्यामुळे जरा ट्रान्समिशन ऑइल पण हिट झाले. साईड अजून 10 किलोमीटर लांब आहे. घामाघूम झालं मी, सगळा फॅन पण बंद पडलाय. मित्रांनो, मी सुजित म्हणजे JCB वाला ब्लॉगर आणि माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, त्याविषयी आपण हे जे 40 एकरचं डेव्हलपमेंट चालू केलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला सध्या फक्त तात्पुरतं वॉलसाठी पाया वगैरे उकरायचा होता आणि साईडने थोडंसं क्लीन करायचं होतं अशा प्रकारे. कारण इथं सगळे हे मटेरियल वगैरे शिफ्ट होणार आहे, इथं दगड वगैरे येणार आहेत हे बांधकाम करण्यासाठी आणि क्रशंड वगैरे येणार आहे, सगळं असं मटेरियल वगैरे येणार आहे. त्यामुळे हे सगळं क्लिनिंग करून टाकले. पाठीमाग पण भरपूर लांबपर्यंत गेलेत, काय ठिकाणी पाईपलाईन पण फुटल्यात, शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फुटल्यात. त्याच्यामुळं ते थोडंसं हे करायचं आणि इथं थोडंसं पाणी काढून देतो म्हणजे पुढे जाऊन त्यांना त्रास नको. आणि पण आता आपल्याला परत अजून एक प्रोजेक्ट भेटलाय जो जवळजवळ एक अंदाजे, माझ्या अंदाजे, आता मला माहित नाही प्रॉपर, पण एक 15-20 एकरचा प्रोजेक्ट आहे. पण तो पण आता चालू करायचा आहे, त्याच्यामुळे मी त्या साईडवरती जाणार आहे आता. आणि इथलं तर काम एंड झालं आहे आता. तेजस आहे माझ्यासोबत आणि ब्रेकर वगैरे घ्यायचं, ब्रेकर वगैरे सोबत घेऊन जायला लागणार आहे. जर तिथं ब्रेकरचं वगैरे काम असेल तर ब्रेकरचं वगैरे पण फायदा होईल तिथं घेऊन गेलं म्हणजे. सध्या मला जरा हे पाणी काढून द्यायचं आहे आणि तेजसला साईड माहिती होती, सो तेजस मला तिकडे घेऊन चाललंय. तर आता प्रवास भरपूर लांबचा आहे, कारण मी आता वाटेकरवाडी म्हणून गाव आहे तिथं आहे मी आणि इथून मला आता आळंदीला जायचं. ही ती साईड आळंदीमध्ये, सो मला इथून JCB घेऊन जायला जवळजवळ 2-3 तास लागणार आहेत. जाऊ का मग डायरेक्ट? ब्रेकर वगैरे घ्यायचं होतं. इथं आपलं ब्रेकर ठेवलेलं होतं कारण काम भरपूर आतमध्ये होतं आणि इथं काय ह्या साईडवरती ब्रेकरचं काम नव्हतं. तर ब्रेकर घेतलंय आता डायरेक्ट इथून आळंदी. मित्रांनो, मी साईडवरून तेजसनी मला ब्रेकर वगैरे टाकून दिला, त्याच्यानंतर मी निघालो होतो. एवढा पाऊस लागलाय, सगळ्या रस्त्याला पाऊस चालू आहे आणि JCB मधून थोडंसं दिसायला पण प्रॉब्लेम होतोय. मला अजून जवळजवळ 4-5 किलोमीटर जायचंय, तेव्हा मला कुठे नाशिक हायवे लागेल, म्हणजे पुणे नाशिक हायवे लागेल. तिथून लेफ्ट घेतल्यानंतर मला मग आळंदीचा रस्ता सापडणार आहे. तर फायनली आपण हायवेला आलोय आता आणि आता इथून तर काय सरळ सगळा रोड आहे, पण पाऊस खूप चालू आहे त्यामुळे थोडंसं जपून JCB चालवायला लागतंय. कारण पाठीमागं ब्रेकर असल्यामुळे थोडंसं मशीन पुढून असं उचलत चालतंय आणि थोडंसं हँडल करायला पण थोडंसं अवघड जातंय. पण आता तिकडून पण भरपूर फोन येतात की लवकर ये, कारण सकाळी त्यांना बोललो होतो की 8-9 वाजता येतो मी, पण आता जवळजवळ 12 वाजत आलेत आणि एवढा टाइम झाला आणि पाऊस पण भरपूर आहे. इकडचा फॅन पण बंद पडलाय, त्यामुळे मी हा दरवाजा ओपन केला होता हवा येण्यासाठी, थोडंसं व्हेंटिलेशनसाठी. पाऊस चालू असल्यामुळे मला काचा पण उघडता येत नाहीये आणि इकडचा दरवाजाचं उघडा आहे तर पाऊस पण आतमध्ये येतोय. आपण मागेशी तिथं जेव्हा पुणे नाशिक हायवे लागला तेव्हा एवढा पाऊस होता की समोरचं काही दिसत नव्हतं आणि थोडंसं मी पुढे आलो. मध्ये एक रस्त्याला एक विमाननदी लागते, विमाननदीचा पूल मी क्रॉस केला आणि क्रॉस केल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर इथं काहीच नाही, एकदम क्लीन सगळं, एकदम काहीच पाऊस नाही आहे. निघाल्या आधी पाऊस लागला आणि सकाळी निघायला पण टाईम झाला आणि आता परत पुढं आलो तर ट्रॅफिक लागले. आज सगळ्या अडचणीत एवढं ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक पण आहे आणि आज सगळं खूप स्ट्रगल चाललंय. तर इथून पुढं आळंदी फाटा आहे, आळंदी फाट्यावर लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यानंतर मग साईड अजून 10 किलोमीटर लांब आहे. घामाघूम झालं मी, सगळा फॅन पण बंद पडलाय आणि गरमीमुळं काचा जर उघडल्या तर बाहेरचा आवाज एवढा येतो की मला शूट करता येत नाही, कारण माझ्याकडे माईक नाही आहे. सगळ्या अडचणी आज भरपूर प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहे आज. मग अशी आपण स्ट्रगलबद्दल बोलत होतो आणि पाऊस झाला, ट्रॅफिक झालं, सगळं झालं. एवढं सगळं कुठं संपत नाही, तेवढंच आता परत सर्व्हिसिंगचा अलर्ट आला आहे आणि सर्व्हिसिंगच्या अलर्टसोबत परत आता ट्रान्समिशन ऑइलसुद्धा हिट झाले. कारण रनिंग एवढं होतं की मी थोडंसं स्पीड घेतलं, त्यामुळे जरा ट्रान्समिशन ऑइल पण हिट झाले. हे बघा, लाईट पण दाखवते इथं. आज सगळा दिवस माझा पूर्ण स्ट्रगलमध्ये जाणार आहे आणि रस्ता पण असलाय की मला रनिंग पण कव्हर होत नाही. समोरून कॉल येतात किती वेळ लागेल. JCBला 4च टायर आहे, किती पळवणार मी तरी. हायवे सोडून थोडंसं खाली आलो मी. पाहिजे हा पाठीमागा हा सगळा आळंदीचा घाट आहे. घाटापासून थोडंसं खाली आल्यानंतर लेफ्ट साईडला होतं. आता तिथे ऑलरेडी एक JCB चालू आहे पुढे ह्या बिल्डिंगच्या पाठीमागं आणि आपलं एक JCB बहुतेक मला वाटतं त्याच साईडला काम असणार आहे. तर बघू आता. इथलं तर ॲड्रेस दिलं होतं कारण मला इथलं लोकेशन दिलं होतं त्यांनी. इथपर्यंत आलोय मी. पुढं असतील बहुतेक ते लोक ज्यांचं काम आहे, ते लोक असणार आहे तिथं. बघायला लागेल, तिथे गेल्यानंतरच समजेल आता. आणि अशा सगळ्या वातावरणात काम करायला मज्जा येणार आहे. पण
इथं सगळी गोशाळा वगैरे आहे, वातावरण मस्त आहे, पण स्ट्रगल खूप झाला आज प्रमाणाच्या बाहेर. कारण मी तिकडून निघलो, कुठं पाऊस लागला, मध्ये कुठं टेम्परेचर हाय झालं, सर्व्हिसिंगचा अलर्ट आला. त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर रस्ता पण चुकलो होतो. मी पुढं गेलो होतो जवळजवळ 2-3 किलोमीटर पुढं, म्हणजे घाट संपला, प्रॉपर आळंदीमध्ये गेलो होतो. आळंदीतून परत रिवर्स आलो, कारण इथं या एरियामध्ये थोडीशी नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे. सो कॉन्टॅक्ट झाला नाही त्यांच्याशी, आणि तिथं गेल्यानंतर मला त्यांचा कॉल आला की नाही आपल्याला इकडच्या साईडला काम आहे. तर असं सगळं विषय झाला. आता एवढं सगळं करामत करून झाल्यानंतर आता साईडवरती तर आलोय. आता हे काम कुठे हे पण माहित नाही. बघा इथं एक ऑलरेडी एक JCB चालू आहे. आता इथं अजून दिसत नाही, तिथे एक JCB चालू आहे. काम चालू केलं होतं आणि अजून एक तिथे एक JCB चालू आहे. सो जेवणासाठी तर हे अजून एक पार्टनर त्यांचे ते आले होते. सो पाणी नाही, म्हणजे त्यांनी जेवण आणलं पण प्लेट विसरून गेलं. त्यामुळे मी आता थोडंसं, आता इथं तर काही 2 व्हीलर नाही, मग पाण्याची बॉटल आणायला फॉर्च्युनर घेऊन चाललोय. 1 मिनटं, चला आलो मी जाऊन. दुपारी जेवण वगैरे झालं. इथं पण असं सगळा प्लॉट आहे. इकडं सगळं वरती जिथं दिसेल तिथं सगळं डोंगर आणि डोंगर. मी आपला चाललोय चालत 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 ह्याला भेटायला. जरा आत्ताच जेवण वगैरे केलं आम्ही. सो हे पण माझ्या मित्राचंच मशीन निघालं इथं आल्यानंतर कळालं मला. पण वातावरण मस्त आहे इथं. आणि हे झाडं काढायची नाहीत, मोठी मोठी जे काटे वगैरे आहेत ते काढायचे आहेत आम्हाला, म्हणजे जरा प्लॉट क्लीन करायचा आहे. मित्रांनो, मी सुजित, म्हणजे JCB वाला ब्लॉगर, आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपली ही साईड तुम्हाला थोडीशी नवीन वाटणार आहे, आणि आज व्लॉग्सची स्टार्टिंग थोडीशी आरशामधून झाली आहे. कारण हा वाला जो साईट आहे ही नवीन साईड आहे. आत्ता आपण आहोत इथं वरती आळंदीचा घाट आहे, आणि इथून पुढं आळंदी वगैरे आहे, म्हणजे आळंदीच्या जवळपासच चालू आहे. तर त्या साईडला आपलं प्लॉटचं काम चालू आहे. ही नवीन साईड चालू आहे. काल तर रक्षाबंधन होतं. तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा द्यायच्या राहून गेल्या. सो इथं 2 दिवस झाले इथं हिला JCBला पार्क केलं होतं. आत्ता काम चालू करायचं आहे, आणि काल बंद असल्यामुळं काल पाऊस पण झाला होता. सो इथं पाणी पण साचले, आणि ब्रेकर आणलं होतं सोबत, पण ब्रेकरचं काही काम नव्हतं. सगळ्या गोष्टी विसरून गेलो होतो, आणि धूळ एवढी बसली आहे की बघण्यासारखं राहिले नाही. तर मला थोडंसं हे करायचं आहे, मशीनचं क्लिनिंग वगैरे करायचं आहे, आणि JCBमध्ये डिझेल टाकायचं, म्हणजे ब्लॅकपॉलमध्ये डिझेल टाकायला जायचं. आता ज्यांचं काम आहे त्यांना कॉल केला होता, त्यांनी मला स्कॅनर पाठवायला लावला आहे. तो स्कॅनर पाठवायचा, आणि आपलं डिझेलचं कॅन पण आतमध्ये राहिलं. दरवाजाचं एक काम करायचं, पण दरवाजाला कधी योग येतं काय माहिती. तर याला इथंच ठेवून देतो, कारण कॅन्डाचं काही काम नाही तिथं. आता जवळच पंप आहे, सो पंपावरून टाकता येईल. काल इकडे एवढा पाऊस झालाय की काम पण बंद होतं, आणि काल रक्षाबंधन होतं, त्यामुळं काम पण म्हणजे तसं पावसामुळं पण बंद होतं, आणि रक्षामुळं पण बंद होतं. सो आता डिझेल टाकायला जायचं मला. थोडंसं क्लिनिंग वगैरे करतो आणि डिझेल टाकून घेतो मशीनला. सो डिझेल टाकायला आलो होतो, आणि थोडंसं ऑनलाईन पेमेंट करायचं होतं, त्यामुळं मला काय तिथं शूट करायला जमलं नाही, कारण ऑनलाईन पेमेंट करायचं होतं. असा विषय झाला. आता डिझेल टाकले, डिझेल पण भरपूर आले, जवळजवळ एक गाणे लागतील लगेच. हा, एक एवढं डिझेल आले. अरे 5 पॉईंट डिझेल आले. आता डिझेलचं टेन्शन तर गेले. आता साईडवरती जाऊन डायरेक्ट काम चालू करायचं. ही आहे आपली नवीन साईट. हे सगळं क्लिनिंग करायचं होतं. आत्ता तर हे सगळं क्लीन दिसतंय. ऑलरेडी एक JCB तिकडे चालू आहे त्या साईडला. इथून दिसतोय का नाही काय माहिती. हां हे देखो, इथे एक JCB चालू आहे आणि आपलं एक JCB. एवढं सगळं हे सगळं क्लीन करायचं. क्लीन म्हणजे हे जे लिंबाचे वगैरे झाड आहेत हे ठेवायचे. हे छोटे छोटे जे हे काटे वगैरे आहेत हे सगळे काढायचे. परवा दिवशी काम चालू होतं. परवा दिवशी एवढं मस्त वातावरण होतं इथं. आणि इथून वरती आता संध्याकाळी 4 वाजले की नजारा एकदम बघण्यासारखा असतो. 4 वाजता मी तुम्हाला नजारा पण दाखवणार आहे. त्यासोबत आपल्याला एक गोष्ट मी अनाउन्समेंट पण करणार आहे. खूप मोठं सरप्राईज आपल्या इंस्टाग्राम आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. तर आपण म्हणजे आम्हाला असं व्हायचं की आम्ही जर काही व्हिडिओ वगैरे शूट करायचा असेल तर आम्हाला बरेचसे प्रॉब्लेम फेस करायला लागायचे. पण आता त्या गोष्टी नाही होणार, कारण आम्ही एक स्टुडिओचं ओपनिंग करतो आहे लवकरच. त्याच्याबद्दल पण ब्लॉग्स येतील, त्याच्याबद्दल पण पूर्ण सांगेल मी तुम्हाला. पण लगेच नाही, सध्या तरी आपलं आज एक दिवसभर काम चालणार आहे. सो याच्यामध्ये काही गमती शिमती जे काही ज्या घडतील त्याच दाखवणार आहे मी.
पण स्टुडिओवरती पण लवकरच घेऊन जाणार. स्टुडिओचं काम पण चालू झालं आहे आणि एक भावासारखा मित्र भेटला आहे, तर त्याने थोडंसं सपोर्ट केला. म्हणजे त्याची पण इच्छा होती. आपला जो एडिटर आहे प्रणव, त्याने थोडंसं धाडस केलं की नाही दादा आपल्याला हे करायचं आहे म्हणून. आम्ही दोघांनी एक निर्णय घेऊन स्टुडिओचं ओपनिंग चालू केलं, म्हणजे काम चालू केले. अजून फायनल नाही झालं, तर त्याचे पण ब्लॉग्स येणार आहेत आणि मला जर आज टाईम भेटला तर मी स्टुडिओवरती जाणार आहे. सो एवढंच सांगायचं होतं की आपल्या स्टुडिओचं काम चालू होतं आहे आणि हे सरप्राईज आहे तुमच्यासाठी. पण स्टुडिओ कसा असणार आहे हे लवकर नाही दाखवणार मी. जेव्हा स्टुडिओचं काम पूर्ण होईल त्यावेळी त्याचा ब्लॉग येईल. पण स्टुडिओचं जे प्लॅनिंग आहे एकदम नेक्स्ट लेवल केलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा एक्सायटेड फील करत असणार आहे. पण सध्या तरी आत्ता हे काम चालू करणार आहे मी, कारण जवळजवळ सकाळचे 10 वाजले. 9 वाजता झालो होतो मी. थोडंसं डिझेल वगैरे टाकायला टाईम झाला आणि साईडवरती थोडंसं ऑफ रोड आहे, ते खड्डे वगैरे आहेत आणि घाटाचा एरिया आहे, तर थोडंसं जपून यायला लागतं, त्यामुळं टाईम झाला. बाकी काय विषय नाही. आता मी काम चालू करतोय आणि 1, 2 ते 3 तास लागणार आहे मला हे सगळे झाडं काढायला. सो चलो मित्रांनो, आता जो दुपारचे 12 वाजलेत आणि 2 JCB सोबत. सो मज्जा येते काम करायला. अजून एक JCB ते माती काढून देतात ते, आणि मी ही वाली जी माती आहे तर ही माती मी तिकडे ह्या साईडला लेवल करतोय. असं दोघांचंही काम चाललंय मजेशीर. आणि दुसरे जे ऑपरेटर आहेत ते पण एकदम बोलायला चालायला भारी आहे. म्हणजे असं त्यांना वाटत नाही की आज आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करतो म्हणून. असं वाटतं की आमच्या जवळचे चांगले मैत्री आहे, सगळेजण एकत्र मिळून जसं काम करतात तशी मज्जा येते. त्यांचं ते काम चालू आहे गाण्याच्या तालावरती. मला तर काही कॉपीराईटमुळे गाणे लावता येत नाही. त्यांचं काम चालू आहे, माझंही चालू आहे. मजा येते काम करायला. बराच मोठा प्लॉट आहे, त्या साईडला ट्रॅक्टर पण आलेत. मामा यांचं काम करतात ते. मामा मामांना माहितच नाही आपण ब्लॉग शूट करतोय ते. असो, काम चालू आहे मजेशीर. फक्त ही झाडं काढायची होती, झाडं वगैरे काढली. आता बऱ्यापैकी क्लीन झाले. थोडेसे माती वगैरे लेवल करायची. तेवढे झाल्यानंतर जवळजवळ दुपारचे 1 वाजतील. 1 वाजता सगळेजण आता एकत्र मिळून जेवणार. काल परवा दिवशी साईडवर कोणीच नव्हतं, आता एवढे पब्लिक आहे की मज्जा येते काम करायला. दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर परत काम चालू केलं होतं आणि गरमी एवढी होती काही शूट करायची इच्छाच नव्हती. आता थोडंसं वातावरण मस्त झालं, थोडीशी हवा वगैरे लागते, पण चेहऱ्यावरती सगळं दिसून येत असेल किती गरमी होती वगैरे. आणि ती जे झाडं काढली होती आपण, ती झाडं इथं काढून टाकायची होती, कारण हे सगळे नंतर मग कुजून जातील. तसं मध्ये पेटवलं की सगळं बाहेर सगळं दूर जाईल, इथं रस्ता वगैरे. त्याच्यामुळं दुसरावाला पण JCB तिथं चालू आहे. तो भाई पण हे करतोय काय, तो पण त्या झाडासाठी, तिथं जे झाडं दिसतात ते त्याच्यासाठी खड्डा घेतोय. आणि मी पण माझं इकडचं पण बऱ्यापैकी ओळखलं. आता जवळ संध्याकाळचे 4:30 वाजले आणि पप्पा आलेले आहेत गावावरून, त्यामुळे थोडंसं एक्सायटेड फील होतं आहे आज घरी जायला. आज तसं अजून 1-1.5 तास आहे. 1-1.5 तासामध्ये मस्तपैकी घरी जायचं. पप्पा खरं तर आपल्या दुसरं जो बर्लिन आहे JCB, त्याचं थोडंसं मेंटेनन्स होतं, त्याच्या रिगार्डिंग आले होते. कारण मला ते थोडंसं मेंटेनन्स समजत नव्हतं, म्हणून मी पप्पांना बोलून घेतलं. पप्पांना बऱ्यापैकी समजतं त्यातलं, कारण पप्पा शिकलेले नाहीत, पण पप्पांना सगळ्या गोष्टी समजतात. मेंटेनन्सच्या आहे ना, सगळ्या गोष्टी समजतात. पप्पांना म्हटलं तुम्ही या, आपण ते थोडंसं राहिलेलं काम पण करून घेऊ. आणि बरेच दिवस झाले पप्पा इकडे आले नव्हते, पुण्याला आता आलेत. आता मला 1-1.5 तासामध्ये इथून काम बंद करायचं, डायरेक्ट घरी जायचं आहे. आज दिवसभर ट्रॅक्टर पण चालू होतं इथं, ट्रॅक्टरवाल्यांनी पण बरंच काम केले. वातावरण एकदम मस्त आहे आता इकडं. हा वरती जे दिसतोय इथं घाट आहे, आळंदीचा घाट आहे, आणि आमचं एकदम घाटाच्या खाली काम चालू आहे. सो भारी वाटतंय असं एकदम.